त्यावेळेस आम्हाला सांगितलं की लवकरच काही कारवाई करतो आणि बोलता बोलता कलेक्टर बोलून गेले की इतक्या मोठ्या कंपन्याच आहेत त्याच्यावर आम्ही दबाव बनवू शकत नाही. 2 महिन्यात जे म्हणायचं आहे की 2 महिन्यापासून तुम्ही जर काय केलं, 2 महिन्यात जर रेट वाढवले असते, आमच्या मागण्या पूर्ण केली. मागण्या काय मॅडम, साध्या मागण्या आहेत. ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आम्हाला सारखी व्यवस्था करून द्यावी ना. थोडंसं आधी मागतो काय, तुमचं घर नाही मागत आहे ना, तुमची प्रॉपर्टी मागत नाही, आम्ही आमच्या हक्कातच मागतो ना. आपण बघितलं नागपूरमध्ये ओला उबेर टॅक्सी चालकांनी एक दिवसीय संप केला होता आपल्या मागण्यांना आणि त्यानंतर बैठकीमध्ये आश्वासन मिळालेलं आहे. काय नेमकं आश्वासन मिळालेलं आहे आणि आत्ता काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत स्थानिक सोबत काय सांगाल, काय नेमकं जे आंदोलन केलं होतं, एक दिवसात आंदोलन झालं, त्यानंतर काय आश्वासन मिळालेलं आहे, काय नेमक्या मागण्या? बघा मॅडम, आता एक जसं म्हटलं तर आम्ही अशी आंदोलन भरपूर केली. भरपूर प्रत्येक संघटनेने नागपुरात बरेचशी मागच्या किती वर्षापासून आंदोलन करत आलेले आहेत. रॅल्या काढल्या, ते केलं सर्व केलं. 14 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत आम्ही एअरपोर्टवर पिकअप बंद केला होता. पिकअप आणि त्यावेळेस ड्रायव्हर लोकांना खूप त्रास झाला, मिहान त्रास झाला, सर्वच त्रास झाला. मग पोलिसांच्या मध्यस्थीने कलेक्टरने मिटिंग बोलावली. इट वॉज 22 एप्रिल 2026. त्या दिवशी आम्हाला VC लावून उबरच्या अधिकाऱ्याला कोणी बोलावू शकलेच नाही कलेक्टर साहेब. ते आम्हाला माहिती नाही कारण काय. ओलाचा अधिकारी त्यांनी थुतून मुतून बोलला आणि टाइमपास म्हणून निघून गेला. त्यावेळेस आम्हाला सांगितलं की लवकरच काही कारवाई करतो आणि बोलता बोलता कलेक्टर बोलून गेले की इतक्या मोठ्या कंपन्याच आहेत त्याच्यावर आम्ही दबाव बनवू शकत नाही. ही मला लाजीरवाणी गोष्ट वाटली की कलेक्टर सारखा माणूस, मुख्यमंत्रीचा लेवलचा माणूस जर म्हणत असेल की या मोठ्या कंपन्या आम्ही दबाव बनवू शकत नाही, तर मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस, कारण मी बोलू शकत नाही. तिथूनही मग 2 महिने झालेत, आज काहीच झालेलं नाही. तर मनसेला कशी आपुलकी वाटली, त्यांना थोडी कुठेतरी काळ वाटली या ड्रायव्हर बद्दल, तर लोकांचा सहयोग आणि लोकांना मदत म्हणून ते रस्त्यावर आलेत. त्यांनी आवाहन केलं होतं की आम्ही चांगल्याने समजू. त्यांनी त्याच्या अगोदर निवेदन दिलं अशी माहिती आहे माझ्याकडे. त्यांनी कलेक्टरला निवेदन दिलं की बाबा 22 तारखेपासून आम्ही अविरत अनिश्चितकालीन आंदोलन करणार आहोत आणि यात जे काही होईल त्यात जबाबदार तुम्ही राहणार आहात. 22 तारखेला त्याचा इम्पॅक्ट आला. 22 तारखेला इम्पॅक्ट आला तर बहुतेक प्रशासन हादरलं. कलेक्टरनी त्यांना स्वतः बोलावलं असं माहिती आहे. कलेक्टरनी बोलावलं तर काय केलं, तेच केलं ना की मी 2 दिवसात तुमचे रेट वाढवून देतो. मग या 2 महिन्यात जे म्हणायचं आहे की 2 महिन्यापासून तुम्ही जर काय केलं, 2 महिन्यात जर रेट वाढवले असते, आमच्या मागण्या पूर्ण केली. मागण्या काय मॅडम, साध्या मागण्या आहेत. या रॅपिडोवरून बाईक टॅक्सीचं ऍप हटवणे, ठीक आहे, आणि आम्हाला तुम्ही ठरवलेले रेट जे आहेत तेच देणे आणि चालकांना सुरक्षा देणे विम्याच्या प्रती. 3च मागण्या आहे ना, यांना काय कठीण आहे का 3 मागण्या पूर्ण करणं? या 2 महिन्यात जर हे केलं असतं यांनी, तर ज्या गोरगरिबांच्या गाड्या फुटल्या त्या फुटल्या रस्त्याला. मग हे कालही तेच केलं त्यांनी, 2 दिवसात तुम्हाला मी निर्णय देतो म्हणून. आता 2 दिवसात म्हणजे पुन्हा अल्ला भरोसे झालं ना, हे हा कुठला नाही. म्हणजे आता तुम्ही सांगा, 2 दिवसात त्यांनी नाही केलं, पुन्हा लोक रस्त्यावर येतील, लोकांच्या घरात पुन्हा अंधार पडेल. याची जबाबदारी कोण घेईल? कलेक्टरनी मागावं, माझं ओपनली बोलावं, प्रेस कॉन्फरन्स घेऊन की जितक्या गाड्या फुटल्यात मी दुरुस्त करून देईन. कारण मी मागच्या 2 महिन्यापासून आपली जबाबदारी जनतेच्या प्रती पार पाडू शकलो नाही, म्हणून जितक्या गाड्या फुटल्यात त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांची भरपाई करून देईन. माणूस काय करेल ना, कंटाळलेला माणूस काय करेल? बघता क्या ना करता बघू. मी तर तशी पत्र दिलं, तिथं म्हटलं होतं मागच्या कलेक्टरच्या, त्यांनी रेकॉर्ड चेक करावा, त्यांच्याकडे माझी 2-3 पत्र पडले असतील. मला संविधान चौकात माझी गाडी दहन करण्याची परवानगी द्यावी. जर तुम्ही माणसाला आरामाने त्याच्या स्वातंत्र्यपणे जगू देऊ शकत नाही, तर त्याला मग त्याचं मागणं आहे त्याचं मरण देऊन द्या ना. तुम्हाला कोण जो हे करतो आहे त्याला द्या, आम्हाला आत्महत्या करायची परवानगी द्या, गाडी पेटवायची द्या, तीच परवानगी देऊन द्या. तुम्ही जर तुमच्यात सक्षम नाही आहात मग काय करणार? जे वाटेल त्या वेळेनुसार आम्ही ते करत राहू. कारण लोकही आता कंटाळली आहे. लोक कंटाळी वारंवार तेच ते करत राहायचं ना, आणि याचाच हे सरकार, शासन, प्रशासन फायदा घेईल. अहो, गडकरी साहेबांनी एक शब्द काढला तर कामं होतात. थप्पी लागली गडकरी साहेबांच्या नावाने माझे पत्र दिलेले, अद्यापही त्यांचं काहीच नाही. यांची भाषणं ऐकायला किती मस्त बोलतात आणि कामं करतातही लोकांची. पण आम्ही कोणतं घोडं मारलं यांचं? 40-50 हजार रुपये टॅक्स भरतो दरवर्षी, त्यांच्याच विभागाला देतो ना हो. तरी आम्हाला काहीच देत नाही. आम्ही कामाला 1 रुपया देत नाही हो. रुपये इन द सेन्स आमची कामच आहेत. आम्ही काय मागतोय? सायबर सेल मधून ते बाईक टॅक्सी हटवा.
आमचे उबर ओला सारखे रेट ठेवा. तुम्ही कॉम्पिटिशन लढा ना. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, तुम्ही तिथे डी मार्टला जा किंवा साध्या दुकानात जा, कोलगेटचा रेट एकच असतो ना, कमी असतो का एमआरपी पेक्षा? नाही ना, सारखाच रेट असतो ना. मग तुम्ही सारख्या रेटून तुम्ही आपली कॉम्पिटिशन लढा ना, तुम्ही आपली कॉम्पिटिशन लढा. पण आम्हाला सर्व कंपन्यांनी एकसारखा रेट द्यावा, याच्यावर शासनाचं दखल असणं गरजेचं आहे. कलेक्टरनी बांधावं ना. हे बघा, आताही सांगतो, नागपूर शहरात प्रायव्हेट टॅक्सी इतक्या चालत आहेत, सांगता सोय नाही. आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला फटका बसतो, आम्हालाही काम मिळत नाही. एक्झाम्पल सांगतो, नेक्सा शोरूम LIC चौक, तिथून तुम्हाला 30-40 गाड्या, सर्व प्रायव्हेट गाड्या, ज्यांना टॅक्सीची काही गरज नाहीये, इन्शुरन्सची गरज नाहीये, त्या प्रायव्हेट गाड्या असतात. जर तिथे आम्हाला टॅक्सी स्टँड भरून दिलं तर आमच्याकडे 10-20 लोकांचं पोट तर भरेल नाही तिथून. आम्ही कमर्शियल आहोत ना. ते त्याची फोटो सहित निवेदन दिलेलं आहे पूर्ण स्थानीय प्रशासनाला. त्याच्यावरही दखल घेतलेली नाही. फक्त एकदा ते गीते साहेब होते RTO, त्यांनी एकदा 2 मिनिटासाठी तिथं कारवाई केली आणि ॲज इट इज. आम्हाला यांनी आमच्या मागण्या पूर्ण करून द्यावा. ॲपवरून, गुगल प्ले स्टोअरवरून बाईक साईज हटवून द्यावं, आमचे रेट RTA प्रमाणे द्यावेत आणि आमचा विश्वास करून द्या. आणि आम्हाला जर शक्य असेल देणार तर नाही, ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आम्हाला पार्किंगची व्यवस्था करून द्यावी ना. तेवढं ते आधी मागतो का? तुमचं घर नाही मागत आहे ना, तुमची प्रॉपर्टी मागत नाही आम्ही, आमच्या हक्काचंच मागतो ना. हो, जाऊ ना, जावं तर लागेल मॅडम. पोट जर भरत नाही आणि लोक उपाशी मरतील, लेकरं उपाशी राहतील तर काही तर करावं लागेल ना. मरता क्या न करता नाही, तुम्हाला करावंच लागेल. कलेक्टर साहेबांना माझी मागची भेट जी झाली आम्ही लोक गेलो होतो, त्यांनी जवळ 3-4 मिटिंगा घेतल्या, तर पर्याय काढला. मग गडकरी साहेबांनी मग पर्याय शोधला आणि त्यांनी सहमती दिली ऑरेंज सिटी टॅक्सीला. आणि हा सर्वात चांगला उपाय आहे, कारण हे लोक जर ऐकत नसतील तर दुसरा पर्याय असणं आवश्यक आहे ना. आपण करतो ना, डॉक्टर झाला नाही तर दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर. तर आपला स्थानीय आहे आणि स्थानीय प्रशासनाच्या फायद्याचा जर प्रस्ताव असेल तर राहू काय. तर कलेक्टरनी गडकरी साहेबांच्या सहमतीनंतर त्यांनी 2-3दा फोन केले. मग त्याच्यानंतर यांनी एक बॉडी बनवली. मग एकदा मीटिंग होती, मीटिंग मध्ये ते बोलले मेरा मुंह देखने क्या है क्या, प्रेझेंटेशन दो. मग मी आणि RTO महाजन म्हणून होते, RTO इन्स्पेक्टर, आम्ही दोघांच्या मदतीने प्रेझेंटेशन केलं. जवळपास 1-1.5 तासाचं पूर्ण प्रेझेंटेशन दिलं ऑरेंज सिटी टॅक्सीसाठी, की बा आम्हाला काय मिळेल आणि मनपाला काय मिळेल तेही दाखवलं. म्हणजे मनपा ऑलरेडी तिकडे फायद्याचं राहणार, तिकडे टॅक्सेस मिळतील, GST तर मिळेलच ना. जे कंपन्या कमवत आहेत ते NMC कमवेल. त्याच्या आणि त्यावेळेस बोलता बोलता कलेक्टर बोलले ते की मी CSR मधून फंड देईल, किती लागतो मला दिलं. मग एकदा कलेक्टर साहेबांच्या घरी बसलो, जवळपास अर्धा-पाऊण तास पर्याय दिला. एक पर्याय आहे ना मॅडम, तो पर्याय सांगावं लागेल. मग हे तर बघा, तुम्ही इथे काही करू शकत नाही, तुम्ही हातबल आहात, तुम्ही ओला उबरचं काही करू शकत नाही, रॅपिडोचं काही करू शकत नाही, जो अवैध आहे. बरं, मग हे करत नाही तर हे द्या ना आम्हाला, मग काय प्रॉब्लेम. जाणार त्याच्याकडे जाईल ना सर. आता मॅडम मध्ये मध्ये थोडं जसं फ्री होईल आणि लोक आता कंटाळलीत मॅडम. लोक नाही, पुढील भूमिका आता काही डिस्कस नाही. वेळेची भूक लागेल तर स्वयंपाक करायचं की चोरी करून खायचं ते बघता येईल ना. आणि संतप्त अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आलेली आहे. लवकरच नवीन पर्याय द्यावा अशी मागणी बघण्यासारखं असणार आहे. नेमकी भूमिका प्रशासन यावर काय क्षितिजा देशमुख, नागपूर.